भूमिगत 8 ऑगस्ट 1942चा दिवस. गांधीजींनी इंग्रजांना छोडो भारत हा अखेरचा इशारा दिला आणि 42ची चळवळ सुरू झाली. वणवा पसरावा तशी ती देशभर पसरली. याच काळातील एक मध्यरात्र. सगळीकडे सामसूम झाली होती. एक व्यक्ती अंधारात सावधपणे चालली होती. एका घरापुढे ती थांबली. आजूबाजूचा कानोसा घेतला. आपल्याला कोणी पाहत नाही अशी खात्री झाल्यावर तिने हळूच दाराची कडी वाजवली. दार उघडले गेले. आतल्या माणसाला कंदिलाच्या प्रकाशात एक थकला भागलेला चेहरा दिसला. त्याच्या डोळ्यात भरकन अनेक भाव चमकून गेले. धास्तावलेला तो चेहरा पाहून आतल्या माणसाने कंदील चटकन बारीक केला. आलेल्या माणसाला आधी आत घेऊन दार लावले आणि विचारले, शंकर, अशा अवेळी कसा? अब्दुल, मला आसरा हवाय. मी तुरुंग फोडून आलोय. अरे, काही काळजी करू नकोस. या अब्दुलच्या घरात तुझा विश्वासघात होणार नाही, म्हणूनच मी तुझ्याकडे यायचं धाडस केलं. पोलीस माझ्या शोधात असतील. असू देत. या घरात दुसरं कोणी आहे याचा पत्ता देखील लागणार नाही कुणाला. पण भाभी, तिला जे सांगायचं ते मी सांगेन. तू निर्धास्त राहा. तुला भूक लागली असेल, जेवण कर आणि शांत झोप. फार दमलेला दिसतोस तू. अब्दुलने शंकरला स्वतःच वाढले. त्याच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. शंकर निश्चिंत मनाने झोपी गेला. अब्दुलची पत्नी जैबून पहाटे उठली. नेहमीप्रमाणे रोजची कामे ती आटपू लागली. अब्दुल गंभीरपणे जैबून समोर उभा राहिला. इतक्या सकाळी आपला नवरा कसल्या विचारात गढलाय हे तिला कळेना. एवढ्यात अब्दुल तिला म्हणाला, जैबून, काल रात्री आपल्याकडं जो पाहुणा आला आहे ना, तो कोण आहे माहीत आहे? तो एक क्रांतिकारक आहे. तो आपल्या घरात लपलाय हे कोणालाही कळता कामा नये. म्हणून त्याचं जेवण सुद्धा त्याच्या खोलीतच देत जा. तो असेपर्यंत दुसऱ्या कुणालाही आपल्या घरी बोलवू नकोस. आणखी एक काळजी घे. बाहेर जाताना घराला कुलूप लावून जात जा. एवढ्यावरून जे समजायचे ते तिला समजले. आपला पाहुणा हा एक देशभक्त आहे. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांविरुद्ध तो लढत आहे. आपली बायको, मुले, घरदार या सर्वांना सोडून आपल्या जीवाचीही पर्वा न करता तो चळवळीत पडला आहे. म्हणून आपल्याला करता येईल ती मदत आपण करावी असे तिने ठरवले. त्या दिवसापासून शंकर त्या अंधाऱ्या खोलीत अंगावर घोंगडी घेऊन मुस्कटून पडायचा. जैबून त्या खोलीला बाहेरून कुलूप लावायची. गुपचूप जेवणाचे ताट नेऊन द्यायची. अंधाऱ्या खोलीतील शंकरचा चेहरा देखील तिने कधी पाहिला नाही. सारे काम आटोपले की घराला कुलूप लावून ती मैत्रिणीकडे जाऊन बसायची. रस्त्यात पोलीस दिसला की कडेवरच्या मुलीला क्षणभर घट्ट छातीशी धरायची. मनात धास्तावून जायची. शंकरला परत पकडण्यासाठी इंग्रज सरकार पाळत ठेवून होते. त्याला पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीसही जाहीर केले होते. तो हाती लागावा म्हणून पोलीस जंग पछाडत होते. तो सापडला असता तर अनेक भूमिगतांचा ठाव लागला असता. म्हणून पोलीस शंकरसारख्या कार्यकर्त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. शंकरसारख्या भूमिगतांना एकाच घरात फार दिवस आसरा घेणेही धोक्याचे असते. म्हणून काही काळ लोटल्यानंतर दुसरी व्यवस्था करून शंकरने अब्दुलचे घर सोडायचे ठरवले. एक कार्यकर्ता त्याला ठरलेल्या नव्या ठिकाणी न्यायला आला. निघण्यापूर्वी शंकर अब्दुलला उराउरी भेटला. दोघांच्याही डोळ्यात पाणी तरारले. अब्दुल म्हणाला, जपून जा, काळजी घे. शंकर भाभींचा निरोप घ्यायला विसरला नाही. खाल मानेनं तो म्हणाला, भाभी, तुम्ही माझ्यासाठी फार तसदी घेतली, धोका पत्करला. मी तुम्हा दोघांना आयुष्यात कधीही विसरणार नाही. असे बोलून तो निघाला. जैबून त्याला पाठमोरा पाहतच राहिली. आजवर अंधाऱ्या खोलीतच तो पडून राहिल्याने आपण त्याला कधी धड पाहिलेही नाही असे तिच्या मनात येऊन गेले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. सगळीकडे कसे चैतन्य पसरले. आनंदी आनंद झाला. भूमिगत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अब्दुलने या समारंभात उत्साहाने भाग घेतला. जैबूनलाही सोबत नेले. व्यासपीठावर सर्व भूमिगत कार्यकर्ते बसले होते. अब्दुलने गमतीने जैबूनला विचारले, यातला कुठला भूमिगत आपल्याकडे राहिला होता ते सांग बघू. साऱ्या भूमिगतांकडे जैबूनने नजर टाकली. पण छे,
त्यातला कोण आपल्या घरी राहिला होता हे काही तिला ओळखू आले नाही. तर अशा प्रकारे भूमिगत हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.